पाटण तालुक्यातील कराड चिपळूण महामार्गावर राममाळा येथे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला। यावेळी नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, ग्रामस्थ आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाली तातडीची मदत। सविस्तर माहिती। राममाळा कॉर्नर येथे आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका दुचाकी अपघातात स्थानिक नेहरू युवा मंडळाच्या सदस्यांनी व अध्यक्षांनी, ग्रामस्थांनी आणि कोयना पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमीला लगेचच हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले। विश्वास गावडे नावाचे एक व्यक्ती जे श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्रात आले होते, त्यांचा राममाळा कॉर्नर येथे स्वतःहूनच अपघात झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। अपघातानंतर त्यांची स्थिती गंभीर होती। स्थानिक ग्रामस्थांनी आणि विशेषतः नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष यांनी कोणत्याही वेळ न दवडता मदतीसाठी धाव घेतली। मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जाधव तसेच त्यांचे सहकारी अमोल जाधव आणि आकाश जाधव यांनी पोलिसांना मदत करत जखमीला तातडीने पोलिसांच्या गाडीत बसवले। दरम्यान 108 ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याचे समजताच कोयना पोलीस स्टेशनचे API ओलेकर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले। त्यांनी कोणताही विलंब न करता जखमी व्यक्तीस थेट पोलीस स्टेशनच्या गाडीतून हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाटण येथील रुग्णालयात हलवण्यात आले। या संपूर्ण घटनेत नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, सदस्य, ग्रामस्थ आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी निश्चितच कौतुकास्पद आहे। या आणि अशाच काही घडामोडींसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।